ठाण्यात आज शिंदे सेनेचा मेळावा होतोय। शिंदे सेनेत महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री अनेक नेते उपस्थित राहतील। यावेळी ठाकरे सेनेचे चंद्रहार पाटील शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत। पुण्यात आज पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येतील। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या ऊस उत्पादकतेसाठी एआयचा वापर या चर्चासत्रात ते उपस्थित राहतील। शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेही उपस्थित राहतील। लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही विभागाचा निधी वळवला नाही अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। लाडकी बहीण योजनेसाठीचाच निधी वापरल्याचं त्यांनी ठणकावून सांगितले। या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचा आरोप करण्यात येतो। अखंड शिवसेनेसाठी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यावं असं विधान गजानन कीर्तीकरांनी केले। तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र न येण्यासाठी अदृश्य शक्ती असल्याचंही कीर्तीकरांनी म्हटलंय। तर गजानन कीर्तीकर जे काही बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत होतं असं रामदास कदमांनी म्हटले। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले। या संदर्भात शरद पवारांच्या उपस्थितीत गोविंद बागेत महत्त्वाची बैठक होती आहे। या बैठकीसाठी कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत गर्दी केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र मला लढायचं आहे असं स्पष्टपणे सांगितले। पवार काका पुतळ्याचे देखील मनोमिलन होण्याची शक्यता वर्तवली जाते। पांडुरंगाची इच्छा असेल तर बहीणभाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात असं मिटकरी म्हणाले। त्यावर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच योग्य ते निर्णय घेतले जातील अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे।